सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. चला तर मैत्रिणींनो, किचनमध्ये तर इथे वाटीमध्ये 2 गुलाबजामुन आणि 1 वाटीभर पाक आहे. आज आपण यापासनं अतिशय सुंदर अशी एक रेसिपी बनवूया. त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हे गुलाबजामुन आणि सर्व पाक घालायचा आहे. मी पण ही रेसिपी पहिल्यांदाच बनवली आणि मी टेस्ट केली, नंतर तुमच्यासोबत शेअर करत आहे. खूप भन्नाट अशी चव होते. तर सर्व पाक घातला की त्यासोबतच फक्त अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालायचं आणि झाकण लावून मिक्सरला हे बारीक करून घ्यायचं आहे. तर छान असं मिक्सरला बारीक करून घेतलं. गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. सुरुवातीला कढईमध्ये थोडंसं पाणी घालायचं, जेणेकरून दूध तळाशी करपणार नाही. आणि त्यामध्ये अर्धा लिटर दूध घालायचं आहे. तर दूध हे फुल क्रीमच असावं. तर ह्याला एक उकळी काढून घेऊया. तोपर्यंत आपण काही ड्रायफ्रूट कट करून घेऊया. बदाम, पिस्ता, तुम्हाला हवे असतील तेवढे ड्रायफ्रूट तुम्ही यामध्ये टाकू शकता. दुधाला उकळी आलेली आहे. हलवून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण मिक्सरमध्ये बारीक केलेलं ती स्लरी घालायची. मिक्सरचं भांडं थोडंसं पाण्याने धुवूनही त्यामध्ये घालायचं आहे आणि यानंतर एकसारखं उलथण्याच्या साहाय्याने हलवत राहायचं एक उकळी येईपर्यंत. आणि एक उकळी आली की आपण 5 मिनिटं मंद आचेवर छान असं शिजवून घेऊया. तर व्हिडिओ पाहत असाल तर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक सपोर्ट हा लाख मोलाचा ठरेल. तर ह्याला एक उकळी आली, त्यानंतर गॅस एकदम स्लो केला आणि छान असं 5 मिनिटं शिजून घेऊया. तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर छान असं दाटसर झालेलं आहे. बदामचे काप घालूया आणि थोडंसं पुन्हा उकळून घेऊया. तर ही आहे खीर. तर आपण तांदळाची, शेवयाची, रव्याची, खव्याची अशा सर्व प्रकारच्या खीर बनवत असतो. पण आज मी इथं गुलाबजामुनपासून ही खीर बनवलेली आहे. चवीला तर खूप अशी भन्नाट लागते. एकदा ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि नंतर कमेंट करून सांगा. खूप सुंदर लागते. ही एक नवीनच रेसिपी आहे. थोडेसे केशरचे धागेही घालूया आणि सुंदर अशी खीर बनवून तयार झाली. यामध्ये वेलची पावडर किंवा साखर घालण्याची अजिबात गरज नाही. आपण यामध्ये पाक घातलेला आहे, त्यामुळे सुंदर अशी खीर बनवून तयार झाली. गॅस बंद करून घेऊया. तुम्हाला मी एका बाउलमध्ये सर्व करून दाखवत आहे.
किती छान सुमधुर आणि दाटसर अशी खीर बनून तयार झाली. पाहुणे आले आणि त्यांना जर तुम्ही ही खीर ताटामध्ये वाढली तर ते अगदी खुश होतील आणि 2 घास जास्त जेवण करतील. हे मात्र नक्की आहे. तर माझ्या अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सपोर्ट करा. तसेच बेल आयकॉनवरही प्रेस करा, म्हणजेच माझ्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. धन्यवाद.